नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात हा प्रत्येक घराघरात बनवला जातो आणि आज आपण अशीच चविष्ट नारळी भाताची रेसिपी पाहणार आहोत। अगदी 5 ते 10 मिनिटात नारळी भाताची ही चविष्ट अशी रेसिपी तयार होते। तर आता आपण साहित्य पाहूयात। इथे मी बासमती तांदूळ घेतलाय शिजवून। आपण घरातला कोणताही तांदूळ वापरू शकता। तसेच 1 वाटी गूळ, तूप, खोवळलेला नारळ घेतलाय। याऐवजी किसून सुद्धा नारळ घेऊ शकता। आणि इथे मी केशर दुधात मिक्स करून घेतले, कलर छान येतो। त्याच्याऐवजी हळद पण वापरू शकता। ड्रायफ्रूट्स घेतलेत, आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता। तसेच हिरवी वेलची आणि लवंग घेतलेत। आता कढई गरम झाली आहे। आता आपण तूप घालून घेणार आहोत। अंदाजे 2-3 चमचे तूप घातलंय। आता गरम तुपामध्ये लवंग आणि वेलची घालून घेणार आहोत। परतून घेऊयात। आता घालूयात ड्रायफ्रूट्स। चांगले 1-2 मिनिटं तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता चांगले फ्राय झाले तर आपण घालूयात गूळ। गुळाऐवजी आपण साखरेचा पण वापर करू शकता, पण शक्यतो गूळ वापरलेला चांगला। आता गूळ छान मिक्स झाले तर खोवलेलं खोबरं घालून घेणार आहोत। हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण भात घालून घेऊयात। आणि भात शिजवताना जरा मोकळा असा भात शिजवायचा, जेणेकरून भात कढईला चिकटत नाही आणि आपला भात मऊसूत आणि मोकळा होतो। आता छान मिक्स करून घेऊयात आणि ह्या भाताला 1-2-3 मिनिटं सारखं परतत राहायचं, म्हणजे भात कढईला चिकटणार नाही आणि सुटसुटीत बनेल। आता आपण जे केशर दुधात मिक्स करून घेतले ते घालूयात, म्हणजे कलर चांगला येईल। छान असं मिक्स करून घ्यायचे। आता आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा। तर आता आपला हा भात तयार आहे। छान असा मऊसूद भात तयार आहे। तर आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। इथे बघू शकता सुटसुटीत असा मऊसूद भात मस्त तयार आहे। आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।